नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. वाशिमच्या सभेत उद्धव ठाकरे अक्षरशः आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून त्यांच्या पक्षातील 6 खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी एवढ्या कडव्या शब्दात पलटवार केला. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघातच उभे राहून त्यांनी थेट आव्हान दिलं. हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा जनतेसमोर निवडणूक लढवा. ठाकरे इथेच थांबले नाहीत. गद्दार जिथे दिसेल तिथे त्यांना जाब विचारा. आमदारांना 50 खोके मिळाले म्हणतात, आता खासदारांना किती मिळाले? पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, वडिलांचं नावही चोरलं, पण ठाकरे अजून उभा आहे, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. मंडळी, आज पुन्हा त्यांनी खोकेचा मुद्दा उपस्थित करत शिंदे गटावर गंभीर आरोप केले. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो. जर उद्धव ठाकरे म्हणतात तसं हे सगळे खासदार गद्दारी करून गेले, तर ते गेलेच का? कारण त्या 6 खासदारांची बाजूही समोर आली आहे. शिंदे गटात प्रवेश करताना या खासदारांनी सांगितलं की आम्ही कोणत्याही पैशांसाठी किंवा दबावाखाली निर्णय घेतलेला नाही. पक्षात आमचं ऐकलं जात नव्हतं. निर्णय काही मोजक्या लोकांकडून घेतले जात होते. आम्हाला काम करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. पक्षाला निष्ठावान कार्यकर्ते नकोत, तर फक्त आदेश पाळणारे लोक हवेत, अशी आमची भावना झाली. त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला, असा त्यांचा दावा आहे. काही खासदारांनी असंही म्हटलंय की आपल्या मतदारसंघाच्या विकास कामांसाठी निधी, समन्वय आणि सत्तेशी संवाद आवश्यक असतो. विरोधी बाकांवर राहून मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करणं कठीण होत होतं. त्यामुळे विकासाचं राजकारण करण्यासाठी त्यांनी शिंदे गटाचा मार्ग स्वीकारला, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर मंडळी, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी या घडामोडीला ऑपरेशन टायगरचा दुसरा टप्पा असं संबोधलं. त्यांचं म्हणणं आहे की ही फक्त पक्षफोड नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे शिवसैनिक पुन्हा मूळ शिवसेनेत परत येत आहेत. 2022 मध्ये 40 आमदार आले, आता 6 खासदार आले. आज आम्ही चौकार नाही तर थेट षटकार मारला, असा दावा शिंदेंनी केला. म्हणजेच काय, तर या संपूर्ण प्रकरणात 2 वेगवेगळ्या कथा समोर येतात. उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की पैसा, सत्ता आणि दबावाच्या जोरावर त्यांच्या पक्षातील लोकांना फोडलं जात आहे. जनादेशाचा विश्वासघात झाला असून ही जनतेशीही गद्दारी आहे. तर शिंदे गटात गेलेल्या खासदारांचं म्हणणं आहे की पक्षांतर्गत संवादाचा अभाव, नेतृत्वावरील नाराजी आणि मतदारसंघांच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करण्याची गरज, यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला. आता सत्य कोणाचं हे ठरवणं मतदारांच्या हातात आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे मंडळी, महाराष्ट्रातील शिवसेनेतील संघर्ष अजून संपलेला नाही. ऑपरेशन टायगर नंतर आता उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहेत. त्यांच्या सभांमधून ते कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर शिंदे गट आणखी मोठे राजकीय धक्के देण्याचे संकेत देत आहेत. एकंदरीतच काय, की राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील, पण शेवटी जनता कोणावर विश्वास ठेवते, कोणाची कारणं खरी मानते आणि कोणाला पुन्हा जनादेश देते, यांचं उत्तर पुढील निवडणुकीत मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. नमस्कार.